नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. यंदाच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. आता सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहू लागलेले आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर यंदा राज्यामध्ये जरा समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळं पाहायला मिळतंय. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा देखील निर्माण होत असल्याचं चित्र कुठे पाहायला मिळतंय. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे, जे विरोधात होते ते आज सोबत आहेत. त्यामुळे नेमकं उमेदवारीचं गणित साधायचं कसं हा मोठा पेच आहे. राजकीय पक्षांसमोर आता या संदर्भात गणित ठरवायचं तरी कसं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 2009 साली निर्माण झालेल्या मावळ मतदारसंघामध्ये चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडेल. महायुतीचे उमेदवाराचे गणित कसे असेल, काही मोठे बदल मावळ लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतील का, याबाबत माहिती घेऊयात आजच्या या विशेष कार्यक्रमात. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा विभागलेला आणि पुणे रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा मावळ लोकसभा मतदारसंघ 2009 साली निर्माण झालेल्या या मतदारसंघात 2024 साली चौथी लोकसभा निवडणूक पार पडतीये. शिवसेनेनं हॅट्रिक मारत इथं भगव्याचा दबदबा दाखवून दिलेला आहे. 2019च्या लोकसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचे पाणीपत करून शिवसेनेचे श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. मात्र या पंचवार्षिकेत प्रचंड उलथापालथ झाली आहे. बारणेंनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी घरोबा केलाय, तर शरद पवारांचे पुतणे अजित पवारांनी भाजपासोबत कुटुंब ठाटलंय. या उलटफेर झाल्यानं हा जो उलटफेर झालाय त्यामुळे आता सध्या कमळात घड्याळ आणि घड्याळात बाणाचे काटे अशीच काहीशी परिस्थिती या मावळ मतदारसंघात पाहायला मिळतीये. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून या जागेवर भाजपा आणि राष्ट्रवादीने दावा केलाय. मात्र 2 टर्म पासून शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, हे देखील आता विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तयारीला लागले. परंतु आता मावळमधून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला गालबोट लागेल का, की त्यांना या संदर्भात उमेदवारी मिळेल हे पाहणं येत्या काळामध्ये या संदर्भात निर्णय घेतलाच जाणार. महायुतीकडून कोणता उमेदवार येणार, मात्र दावेदारी दोन्ही पक्षाकडून महायुतीमध्ये वाढल्याचं पाहायला मिळते. आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी देखील उमेदवार राष्ट्रवादीचाच असणार असं सांगितलेलं आहे. तर तिकडे भाजपाकडून देखील मावळ लोकसभेसाठी शड्डू ठोकण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. भाजपनं काय कुणाला अधिकार, म्हणजे भाजपकडे माणसं नाहीयेत का, याचा अर्थ असा होतो. जर बारणे साहेबांना पुन्हा तुम्ही भाजपकडनं उमेदवारी द्या असं जर कोणी भाजपमधले म्हणलेले मला कोणी अजून दिसले नाही किंवा मला तशी माहिती मिळालेली नाही. परंतु जर भाजपकडं इतर इच्छुक असताना दुसरा व्यक्ती किंवा आयात उमेदवार ऐन वेळेला आणून उमेदवारी देणार असतील आणि ते सुद्धा जर मतदारांनी जनतेने स्वीकारणार असतील तर त्याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, तो विचार केला पाहिजे. महायुतीमध्ये पेच फसला असला तरी पण महाविकास आघाडीकडून यापूर्वीच शिवसेनेच्या संजोग वाघेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आधीच रणनीती तयार करून प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे. शिवसैनिक अशा पद्धतीने कामाला लागलेत की समोर कुठलाही पक्षाचा उमेदवार येऊ द्या, भारतीय जनता पक्षाचा येऊ द्या किंवा मिंदे गटाचा येऊ द्या, कुणी आलं तरी शिवसेनेतील सर्व तरुण असतील, सर्व फादर बॉडी असेल, महिला बॉडी असेल, इतक्या जोमानं कामाला लागलेले आहेत. तर तुम्ही आज जर वातावरण बघितलं असेल तर अतिशय चांगलं वातावरण या मावळ तालुक्यामध्ये शिवसेनेचं आहे. आणि मला खात्री आहे की समोर कुठलाही उमेदवार असू द्यात, कोणत्याही पक्षाचा असू द्यात, तर आमच्या शिवसेनेचा उमेदवार हा प्रचंड मताने जवळपास 2.5 ते 3 लाखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची मला खात्री आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळी नावं समोर येत आहेत, वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. दरम्यान मावळमधून लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार कोण असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. श्रीरंग बारणे जी विद्यमान खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, आणि बाळा भेगडे माजी मंत्री आहेत, भाजपाचे राज्यमंत्री, यांची सुद्धा दावेदारी इथून
येत्या काळात स्पष्ट होऊ शकते। दुसरीकडे सुनील शेळके राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे देखील इच्छुक आहेत, हे सुद्धा संभाव्य उमेदवार राहू शकतात। तर शिवभाटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। संजोग वागेरे यांना उमेदवार म्हणून शिवभाटाकडून घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात पेच नसल्याचं दिसून पडतंय। सत्ता संघर्षाच्या 2 भूकंपामुळे मावळ लोकसभेमध्ये महायुतीची ताकद भक्कम झाल्याचं चित्र कागदावर दिसतंय। म्हणूनच शिंदे गटाकडे असणाऱ्या या लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने ही दावा ठोकलेला आहे। या निमित्ताने महायुतीमध्ये मोठा तिढा निर्माण झालेला आहे। हे पाहता महायुतीत श्रीरंग बारणे, पार्थ पवार की बाळा भेगडे ही आता ऐनवेळी कोणता चौथा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे पाहणं येत्या वेळात महत्त्वाचं ठरणार, कारण याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। महायुतीमध्ये अशी चुरस निर्माण झालेली असताना महाविकास आघाडीच्या गोटातून एकही तुल्यबळ उमेदवाराचं नाव समोर येईना। ऐनवेळी ते उमेदवार आयात करण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। खरं तर मीडिया एक वेगळ्या प्रकारचं चित्र रंगवण्याचं काम करतोय। प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा 100% अधिकार आहे। तो ती उमेदवारी मागतोय, पक्षाचे नेते मागतोय। त्यांची उमेदवारी मागत असताना तिथं माझ्या नावाचा पुढे उल्लेख त्यांनी केलेला नाही। ते त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी, आणि तो भाग आहे निवडणुकीच्या माध्यमातून घटक पक्षाचा उमेदवारी मागण्याचा। मी तुम्हाला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमितजी शाह यांच्याबरोबर बैठक झाली। आज देखील त्यांची बैठक मुंबईमध्ये, ते निर्णय नक्की घेतील, सकारात्मक घेतील। 2024चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल। मला आता कुणावरती आणि कोणत्या पक्षावरती काही बोलायचं नाही, त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही। दरम्यान ज्या मावळ लोकसभा मतदारसंघावरून दावे प्रतिदावे होत आहेत, दावेदारी केली जात आहे, त्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा नेमका इतिहास काय ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। मावळ लोकसभा मतदारसंघ 2009 साली याची निर्मिती झाली। पहिले खासदार शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबर होते। त्यानंतर 2014 आणि 2019ला श्रीरंग बारणे सलग 2 वेळा मावळचे खासदार राहिलेले आहेत। गेल्या लोकसभेमध्ये बारणे थेट पवार कुटुंबियांशी भिडले। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार बारणेंच्या विरोधात होते। पार्थ पवारांचा 2,15,000 मतांनी यावेळी पराभव झाला। दरम्यान यावेळेला जे विरोधात होते ते सोबत आहेत, त्यामुळे समीकरण राज्यामध्ये बदललेलं आहे। कारण आता महायुतीचं सरकार आहे, यामध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सामील आहे। त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्या समोर पेच काय ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे। त्यानंतर श्रीरंग बारणेंनी शिंदेंना साथ दिली। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार महायुतीत आले। पार्थने उमेदवारीचा हट्ट धरल्यास काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। पार्थने मतदारसंघामध्ये प्रचारालाही सुरुवात त्या दरम्यान केलेली आहे। सुनील शेळकेंनी मावळच्या जागेवर आधीच दावा केलेला आहे। हा दावा पार्थ पवारांसाठी केलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्यांनी ही जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी इच्छा व्यक्त केली। बारणेंना हॅट्रिक मारण्यासाठी राष्ट्रवादीचे काटे तुडवावे लागणार आहे। मावळ लोकसभेची राज्यभरामध्ये चर्चा असली तरीही श्रीरंग बारणे म्हणतात आपणच मावळमधून उमेदवार असणार। काय म्हणतात श्रीरंग बारणे पाहूयात। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल। महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल।
या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणेच असेल। तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली तर तुमची तयारी आहे का? त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं उचित ठरणार नाही। श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील ते तुम्हाला ठामपणे सांगतो। मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2014 आणि 2019 मध्ये विजय संपादन केला। यावेळी श्रीरंग बारणे यांना हॅट्रिक विजयाची संधी आहे। मात्र महायुतीमध्ये मावळच्या जागेवरून सुरू असलेल्या रस्सीखेचवरून त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चिंचवड आणि मावळ विधानसभा अंतर्गत येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाजही आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव या उमेदवारांना दिसून येणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात यावर महायुती काही हालचाली करेल आणि मराठा समाजाकडून मावळ लोकसभेसाठी देखील उमेदवार देण्याच्या चर्चा सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून उमेदवार देण्यात आला तर मात्र सर्वच पक्षांची गणितं बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाने स्वतंत्र उमेदवार दिला तर मवियाची मतं विभागली जातील आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जे पिंपरी विधानसभा क्षेत्रातून येतात। अश्विनी जगताप या भाजपाच्या आमदार आहेत, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून येतात। आणि सुनील शेळके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे मावळ क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात, मावळमधून ते आमदार आहेत। मावळ मतदारसंघातलं पक्षीय बलाबल आपण पाहतोय। महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे आमदार आहेत, कर्जत विधानसभा क्षेत्रातून येतात। महेश बालदी हे अपक्ष आहेत, उरण क्षेत्रातून येतात। आणि प्रशांत ठाकूर हे भाजपाचे आमदार आहेत, पनवेल विधानसभा क्षेत्रातून प्रतिनिधित्व करतात। मावळ लोकसभेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झालेला आहे। तो नेमका पेच काय असू शकतो, ग्राफिक्सच्या माध्यमातून समीकरणं कशी बदलतात पाहूयात। मावळ लोकसभेमध्ये शिवसेनेचा खासदार आहे। मावळ मतदारसंघावर भाजपाने दावा केलेला आहे। चिंचवड आणि पनवेल मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार आहेत। उरणमधून अपक्ष आमदार महेश बालदी यांचा भाजपाला पाठिंबा आहे। पिंपरी आणि मावळमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत। कर्जतमधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत। एकूण गणित पाहायला गेलं तर 6 पैकी 3 ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत। विधानसभा क्षेत्राची गोष्ट केली तर भाजपाची ताकद अधिक आहे, त्यामुळे भाजपाने मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आग्रही असल्याचं दिसतंय। दरम्यान विधानसभेमध्ये भाजपाकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपा मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहेत। पाहूया भाजपाने काय दावा केलाय। ज्यांनी आपल्याला हिणवलं की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नाही, कार्यकर्ता नाही, अरे आमच्याकडे खासदारकीचा बाळाभाऊ सारखा उमेदवार आहे, बाळाभाऊला त्या ठिकाणी खासदारकी म्हणून पाहायचंय ना, आणि आमचा माणूस दिल्लीला जाणार हे तुम्ही आम्ही अडवू शकत नाही। कुणी भारतीय जनता पार्टीचे कमळाचे प्रामाणिक कार्यकर्ते यांना दिल्लीला पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी विजय करण्यासाठी कोणी रोखू शकत नाहीये। म्हणून बाळाभाऊ मी तुम्हाला सांगतो की कमळ चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या, निवडून आणण्याची जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला शब्द देतो। एकीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेसाठी आपली तयारी सुरू केलेली आहे। दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर आपला दावा सांगत मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये बारणेंची हॅट्रिक होणार की महायुतीमधून आणखी कुणी मैदानात उतरणार की जनता विरोधी गटाला मतं देणं पसंत करणार। पण सध्या तरी महायुतीकडून श्रीरंग बारणे
तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे हेच आमने सामने असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। यामध्ये येत्या काही दिवसात हेच मुख्य दोन उमेदवार आमने सामने असणार आहे की अजून काही बदल होणार हे पाहावं लागणार आहे। यामध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घातली जाणार हेच पाहावं लागणार आहे। मावळमध्ये भाजपा आग्रही असल्याचं दिसतंय, कारण विधानसभा क्षेत्राची गोष्ट करायला गेलं तर विधानसभेमध्ये 6 पैकी 3 जागेवर भाजपाचा उमेदवार आहे। उरणमधून जे अपक्ष आमदार आहेत त्यांनी भाजपाला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे भाजपचं असं म्हणणं आहे की विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षीय बलाबल पाहायला गेलं तर आमची संख्या जास्त आहे, संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे कमळाचाच खासदार मावळमधून येणार, कमळच फुलणार असा दावा भाजपाने केलेला आहे। त्यामुळे आता दुसरी नवी चर्चा अशी येऊ लागलेली आहे की श्रीरंग बारणे हे कमळावर निवडणूक लढतील का, आणि जर ते भाजपात जाऊन लढतील तर बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली जाणार की श्रीरंग बारणे। त्यामुळे मावळमधून कमळावर बाळा की बारणे असा प्रश्न इथं निर्माण होतो आहे। येत्या काळामध्ये ज्या वेळेला उमेदवारीचं गणित स्पष्ट होईल आणि या संदर्भात उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार, त्यामध्ये कुणाला उमेदवारी मिळते हे स्पष्ट होईल। पण सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा जो हा पेच मावळ मतदारसंघात फसलेला आहे, त्यातून दावे प्रतिदावे होताना दिसत आहेत आणि विरोधकांना सुद्धा यावर टीका करण्याची संधी मिळालेली आहे। मावळ लोकसभेवरून महायुतीमध्ये कशा प्रकारचा पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भातले आपण घडामोडी बघितल्या, त्या संदर्भातला तपशील सुद्धा बघितला। मावळ लोकसभेमध्ये शिवसेनेचा खासदार असला तरीही विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाची ताकद जास्त आहे, त्यामुळे या लोकसभा मतदारसंघासाठी गणित फसताना दिसतंय। मावळ लोकसभा मतदारसंघाचा एकदा आपण इतिहास पुन्हा पाहूयात। मावळ लोकसभा मतदारसंघ 2009 साली निर्माण झाला। पहिले खासदार शिवसेनेचेच होते, दिवंगत नेते गजानन बाबर। 2014 आणि 2019ला श्रीरंग बारणे सलग 2 वेळा शिवसेनेचे खासदार म्हणून इथून निवडून आलेले आहेत। गेल्या लोकसभेमध्ये बारणे यांनी थेट पवार कुटुंबियांशी लढत घेतली। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि शरद पवारांचे नातू बारणेंच्या विरोधात होते। पार्थ पवारांचा 2,15,000 मतांनी बारणे यांनी पराभव केला। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।